पर्याय करा करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो। ती किचकट प्रक्रिया आहे। कोणाचे फॉर्म उडतील कोणाचे राहतील जाणून बुजून सरकार उडवल पुन्हा समाज अडचणीत येईल आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मत विखुरले जातील आणि ज्याचं नाही साधायचं पुन्हा त्याचंच साधत। एक पर्याय करा कारण आपलं लोकसभेत काही नाहीये। एक तर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका। तो निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही। कोण द्यायचा काय करायचा किंवा याला दुसरा पर्याय आणखी एक ही झाला एक पर्याय याला आणखी एक पर्याय आपलं लोकसभा वाचून काय गुतलं नाही तिथे कोणी ऐकून घेत नाही। दुसरा पर्याय सांगतो तिथे कोणी गेलीच नाही। खूप खासदार गेले आपल्या तिथं बोलून सुद्धा देत नाही। एक खासदार तास आहे ते 2 वर्ष झटला पण मोदी साहेबांची त्याची भेटच नाही झाली। अर्ज देव बेजार होता देव माझं एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतोय। आपलं आरक्षण तिथं नाही लोकांचं म्हणणं आहे। लोकसभेत आपला आवाज गेला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। आपल्या तिथं आवाज जाऊन माझं मत आहे। तुम्हाला एक पर्याय सांगितला आता दुसरा सांगतोय तिथं आवाज जाऊन काही उपयोग नाही। घेण्या देण्याची आपली शक्ती वाढला जाईल आणि मराठ्यांचे हार होईल असं नको। मग याला एक दुसरा पर्याय तुम्हाला दोन्हीपैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा। आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणीसाठी तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि त्याला पाठिंबा द्यायचा। मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको कारण आपल्याला डाग लागायचं काम नको। हे नकोच का जाऊन द्या काय टाका काढू मग काढून टाका। आता तर जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका आता शांताबास ऐकलं काढून टाकलं मी ते पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही। आपण आजचा निर्णय आपला कोणता आहे माहिती आहे का कोणाच्याही सभेला जायचं नाही। आपलं घर आपण सोडायचं नाही। 2 तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस 100% मतदान करायचं। माणसानं मतदान करायचं 100%। कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही। तू तुपलं झेंड म्हणत तिकडं। आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे। निर्णय नीट ऐका काय सांगतोय ताबडतोब शांत होत जा। जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही। पुन्हा सांगतो त्यांना सांगणं एक उमेदवार द्यायचा आहे हे गावाला मान्य आहे का नीट ऐका नाही होत तर काही करू चालणार नाही। मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत। मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे घेऊन निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही। याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही। इथून गावाकडे जायचं 4 दिवसाच्या आत मला रिप्लाय द्यायचा। मी काय सांगतो एकदा ऐका तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणं आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे सगळ्यांना विचारणे मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची। एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग कोणत्या जाती धर्माच्या असतो नुसते मराठीचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं तर